Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. I am Miss Shruti. Today we learn about first aid kit essential. Means why first aid is important and what is first aid kit. Okay, clear. Then आज आपला टॉपिक आहे की फर्स्ट एड म्हणजे काय, प्रथमोपचार म्हणजे काय आणि ते काय एसेन्शियल आहे. तर हा आपला आजचा फर्स्ट टॉपिक आहे. Let's start. Having a well equipped first aid kit is crucial for responding to minor injuries and illness. जर तुमच्या फर्स्ट एड किटमध्ये जर वेल इक्विप्ड असेल म्हणजे इक्विपमेंट असतील, त्याच्यामध्ये सामान असेल, ते पण कसं वेल एकदम बेस्ट, नाहीतरी डेटॉल आहे पण एक्सपायर झालेला आहे, सॅव्लॉन आहे एक्सपायर झालेला आहे, ग्लोव्ज आहेत पण एकच साईज आहे, असं नको आहे. सगळं वेल इक्विप्ड पाहिजे, तरच तुम्ही मायनर इंजुरी किंवा इलनेस झाला असेल तर त्यापासून वाचवू शकता पेशंटला. ओके, इट कॅन मेक द डिफरन्सेस बिटवीन अ मायनर इनकन्व्हिनियन्स अँड सिरियस मेडिकल सिच्युएशन. आणि हा डिफरन्स बिटवीन कशामधला डिफरन्स आहे, हा मायनर इनकन्व्हिनियन्स अँड अ सिरियस मेडिकल सिच्युएशन. हा डिफरन्स कशामधला आहे, एक मायनर इनकन्व्हिनियन्स म्हणजे इनकन्व्हिनियन्स होऊ नये. ओके, आणि ती जी कंडिशन आहे, ती जी सिच्युएशन आहे, ती सिरियस मध्ये जाऊ नये त्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न, जो हेल्प म्हणजे विथ द हेल्प ऑफ फर्स्ट एड किट. क्लिअर. नेक्स्ट, इसेन्शियल फर्स्ट एड किट आयटम्स. आता त्यामध्ये काय काय असतं, तर फर्स्ट इम्पॉर्टंट आहे बँडेज. तर बँडेज मध्ये ॲडेसिव्ह बँडेज आर इसेन्शियल फॉर कव्हरिंग मायनर कट्स. इफ यू हॅव मायनर कट देन रॅप इट. ओके, तर तुम्ही ॲडेसिव्ह बँडेज तिथं करू शकता. देन वाईल गॉज पॅड्स आर युजफुल फॉर लार्जर वुंड. आणि लार्ज जर वुंड असेल, जास्त ऊन जर लार्ज असेल किंवा कट जर डीप मध्ये असेल तर तुम्ही गॉज पॅड्स यूज करू शकता. देन अँटीसेप्टिक वाईप्स पण असतात त्यामध्ये. कशासाठी असतात, तर तो एरिया जो असतो, जो डॅमेज झालाय किंवा कट झालाय किंवा खरचटलंय, तर तिथं तुम्ही क्लीन करू शकता वाईपने, अँटीसेप्टिक वाईपने. त्याला काय होतंय, जे काय इन्फेक्शन होणार असतंय ते प्रिव्हेंट होतं. नेक्स्ट इज अ पेन रिलिव्हर. तुमच्याकडे त्याच्यामध्ये त्या फर्स्ट एड किट मध्ये पेन रिलिव्हर सुद्धा असलं पाहिजे. मग त्यामध्ये आयबुप्रोफेन असेल किंवा ऍसिटामिनोफेन असू शकतं, जे काय करतात, पेन रिड्यूस करतात, प्लस फिवर सुद्धा येतो ना इन्फेक्शन झाल्यानंतर, ते सुद्धा रिड्यूस होतं. देन अँटीहिस्टामिन. इफ यू हॅव्हिंग ॲलर्जी सिम्पटम्स सच ॲज इचिंग, स्वेलिंग और रॅशेस ऑन द बॉडी, देन यू शुड टेक अँटीहिस्टामाइन. ओके, त्यामुळे काय होतं की इचिंग, स्वेलिंग, रॅश जे असतं ते कमी होतं. दॅट इज एसेन्शियल फर्स्ट एड किट आयटम. देन स्पेशलाइज्ड आयटम फॉर स्पेसिफिक नीड्स. कसं असतं, स्पेसिफिक नीड्स असतात. फॉर एक्झाम्पल, समजा इमोबिलाइज जर झाला असेल बोन, म्हणजे डिसलोकेट जर झाला असेल तर त्याला स्प्लिंटच लागते, तिथं बँडेज लावून चालणार नाही. ओके, ट्विझर्स काय करतात, स्प्लिंटर रिमूव्ह करणं, टिक्स रिमूव्ह करणं किंवा दुसरे फॉरेन पार्टिकल्स, ऑब्जेक्ट्स रिमूव्ह करणं, त्याच्यासाठी ट्विझर्स असतात. बर्न क्रीम. आता बर्न झालाय त्यामुळे आपण अँटीबायोटिक क्रीम तर तिथं लावणार नाही. ओके, अँटीहिस्टामाइन तर लावणार नाही, त्याला बर्न क्रीमच लागते. तर बर्न क्रीम सुद्धा आपली स्पेसिफिक नीड मध्ये येते. ती काय करते, मायनर बर्न हील करते. असं नाही की सगळं बर्न झालेलं आहे 90% आणि तुम्ही बर्न क्रीम लावत बसलाय. नो, इट्स नॉट गुड वे. तर स्प्लिंट, ट्विझर आणि बर्न क्रीम हे काय स्पेसिफिक नीड्स आहेत. ओके, त्यामुळे ह्याला स्पेशलाइज्ड आयटम्स असं बोलतात. नेक्स्ट, ऑर्गनायझिंग अँड स्टोरिंग अ फर्स्ट एड किट. तर कसं ऑर्गनाइज केलंय बा, कुठेही काहीही म्हणजे कुठेही काहीही ठेवलंय असं नाही, तर प्रत्येकाची जागा वेगवेगळी असते. ओके, आणि इच हॉस्पिटल प्रमाणे हे डिफरंट असतं, मीन्स ॲज पर पॉलिसी. तर कंपार्टमेंट्स हेल्प्स कीप आयटम्स ऑर्गनाइज्ड अँड इझिली ॲक्सेसिबल. कंपार्टमेंट्स का असतात ह्यामध्ये, कारण इझिली आपल्याला सापडावं की काय पाहिजे ते.
त्यामुळे कंपार्टमेंट असतात. देन लेबल्स. लेबलिंग का करायचंय की गडबडीच्या वेळी, इमर्जन्सीच्या वेळी पटकन हाताला सापडेल, त्यामुळे लेबलिंग करायचंय. इझी ऍक्सेस. Store the kit in visible and accessible locations such as a kitchen cabinet or medicine cabinet. आणि अशा ठिकाणी हे तुमचं किट ठेवायला पाहिजे जे पटकन सापडेल. नाहीतर आमच्या फर्स्ट एड किट मध्ये सगळं आहे, पण ऐन टायमाला गरजेच्या वेळेला आमचं किटच सापडला नाही. चालेल का? नो. ओके. तर किट अशा विजिबल ठिकाणी ठेवायचं आहे जिथं सहज लक्ष जाईल. देन कीप इट ड्राय. ड्राय ठिकाणी ठेवायचं आहे. स्टोअर कुठं करायचं आहे? ड्राय आणि कूल प्लेस मध्ये करायचंय. का? कारण स्पॉइलेज होणार नाही, त्याच्यातलं डॅमेज होणार नाही. ओके. इफ इफ तुम्ही ठेवलं ओल्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी, तर काय होते? बॅग खराब होते. ओके. मग ती वाळणार कधी? मग परत इन्फेक्शनचे चान्सेस, परत डॅमेज होतील आतल्या थिंग्स. दॅट्स ऑल अँड ऑल. ओके. कंपार्टमेंट, लेबल, इझी ऍक्सेस अँड कीप इट ड्राय. क्लिअर? देन चेकिंग अँड रिप्लेनिशिंग अ फर्स्ट एड किट. कसं असतं, एकदा का फर्स्ट एड किट ठेवल्यात एक एक हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटल इन द सेन्स छोटे हॉस्पिटल्स किंवा एक एक कॉलेजेसमध्ये कसं होतं, इन्स्पेक्शनलाच बॅग काढली जाते. त्यामुळं आयटम्स मागच्या इन्स्पेक्शनला ठेवलेले असतात त्या फर्स्ट एड किट मध्ये, ते नंतरच दुसऱ्या इन्स्पेक्शनलाच काढायचं. मग त्याच्यामध्ये काय चेक करायचं? मग एक्सपायरी डेट. ओके. इफ समजा एक्सपायर डेट झाले तर त्याच्यावरचा लेबल काढून दुसरा लेबल चिटकवणार का? नो. इफ ते आयटम एक्सपायर झाले तर त्याच्या बदली तुम्ही दुसरा आणायचं आहे. ओके. देन रिव्ह्यू कंटेंट. रिव्ह्यू द किट कंटेंट अँड इन्शुअर यू हॅव ऑल द नेसेसरी आयटम्स फॉर युअर नीड. आता रिव्ह्यू कंटेंट पेक्षा तिथं जर असं असेल की चेकलिस्ट, चेकलिस्ट आपल्याला हवी आहे की हे आयटम आहेत का. कसं होतंय एक एकदा जेव्हा तुम्ही यूज करता, समजा एखाद्या पेशंटला इमर्जन्सीमध्ये बँडेज तुम्ही काढलं, लावलं आणि तशीच बॅग परत ठेवून दिली, आणि नेक्स्ट वेळी जर बँडेजचाच पेशंट असेल, जर स्कार वगैरे किंवा मायनर कट वगैरे झाला असेल, तिथं जर बँडेज पाहिजे असेल तर भेटेल का? नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही ती वस्तू घेताय तर त्याच्या 24 तासाच्या आत तुम्हाला रिप्लेस करावं लागतं, जेणेकरून पुढच्या इमर्जन्सीला हे कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे, हे कुठं आहे करत बसायला नको. ओके. क्लिअर? नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ फर्स्ट एड किट अँड ॲसेसिबिलिटी. की फर्स्ट एड किट हा काय इम्पॉर्टंट आहे? तर इमर्जन्सी रिस्पॉन्स. आपण क्विकली हॉस्पिटलला पोहोचू शकत नाही. कसं होतंय, काही काळ हॉस्पिटल खूप लांब असतात. ओके. हॉस्पिटल खूप लांब असतात, ट्रान्सपोर्टेशनसाठी काय लवकर भेटत नाही, तर त्या बिटवीन मध्ये ऍज अ इमर्जन्सी रिस्पॉन्स, ऍज अ क्विक ट्रीटमेंट म्हणून आपण काय करतो? फर्स्ट एडचा यूज करतो. आणि टाइमली ट्रीटमेंट. आणि कसं होतं, आपण जर फर्स्ट एडनं त्याला प्रिव्हेंट केलं किंवा फर्स्ट एड त्याला केअर दिली तर जे काय मेजर कॉम्प्लिकेशन्स होणार असतात ते रोखले जाऊ शकतात. Then peace of mind. Knowing you have a well-stocked and accessibility kit provides peace of mind in case of an emergency. आणि एक मनाला समाधान भेटतं की आमच्या फर्स्ट एड किट मध्ये सगळं आहे. ओके, वेल स्टॉक आहे ते, त्यामुळे इझिली अवेलेबल होऊ शकतं सगळं सामान इन इमर्जन्सी. तर हे 3 इम्पॉर्टन्स आहेत फर्स्ट एड किटचे. देन कन्क्लुजन अँड की टेकअवेज. हा एक वेल स्टॉक्ड आणि इझिली ॲसेसिबल फर्स्ट एड किट आहे, आणि हा एक इसेन्शियल पार्ट आहे जो प्रत्येक वर्क प्लेसमध्ये आणि होममध्ये असलाच पाहिजे. आणि रेग्युलर तुम्ही चेक करायचं आहे, रिप्लेनिशमेंट करायचं आहे. म्हणजे काय, एकदा यूज केलं की ते तसंच नाही, पुन्हा रिप्लेस ठेवायचे आहे तिथं. आणि व्यवस्थित प्रिपेअर आहे का, सगळं व्यवस्थित आहे का, ते सगळं चेक करायचं बॅगमध्ये. ओके. तर आज आपण खूपच छोटा टॉपिक बघितलाय, फर्स्ट एड किट काय इसेन्शियल आहे. ओके. त्यामध्ये आयटम्स कोणकोणते आहेत, स्पेशलाइज्ड आयटम्स कोणकोणते आहेत, ते ऑर्गनाइज आणि स्टोरिंग कसं आहे फर्स्ट एड किटचं ते पाहिलं. चेकिंग अँड रिप्लेनिशिंग बघितलं आपण फर्स्ट एड किटचं. त्यानंतर इम्पॉर्टन्स बघितलं की काय काय इम्पॉर्टन्स आहे. मग त्याच्यामध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्स, टाइमली ट्रीटमेंट, पीस ऑफ माइंड,
देन कन्क्लुजन अँड की टेकअवेज बघितलं की आपण नेमकं याच्यातून काय शिकलो, आपण कन्क्लुजन काय केलं आणि टेकअवेज काय केलं. तर 10 मिनिटात फर्स्ट एड किट एकदम क्लिअर समजलं असेल, एवढं जरी लिहिलं तर 5 मार्क्स तुम्हाला आरामात भेटून जातात. And this is a very important topic for first year GNM and first year BSc nursing in fundamental of nursing, that is foundation of nursing. Okay, thank you so much. Okay, bye bye, keep in touch.